बामणोत पाडळसे रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक जाम. प्रतिनिधी कृणाल तायडे. बामणोत ते पाडळसे या रस्त्याचे मागील काही महिन्यांपासून रुंदीकरण तसेच नवीन रस्ते बांधकामाचे काम सुरू असल्याने ट्रॅफिकवरती ताण पडताना दिसत आहे. दिनांक 3 मे 2026 रोजी संध्याकाळी पुणे मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि लांब पल्ल्याच्या मालवाहतूक ट्रक्स यांच्यामुळे प्रचंड ट्रॅफिक जाम झाले. भुसावळपासून पाडळसेपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झालेले असून पाडळसेपासून बामणोतपर्यंत एका साईडच्या रस्त्याचे काम चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या सर्व गाड्या दुसऱ्या एका साईडने ये जा करत आहेत. ज्यावेळी दोन मोठ्या गाड्या समोरासमोर येतात त्यावेळी त्या गाड्या पास होण्यास प्रचंड अडचणी होताना दिसतात. त्याचेच परिणाम स्वरूप प्रचंड ट्रॅफिक जाममध्ये होताना दिसत आहे. 3 मे रोजी जवळपास 3 ते 5 किलोमीटरपर्यंत लांबच लांब गाड्यांच्या रांगा लागलेल्या होत्या. जवळपास 2 ते 3 तास ट्रॅफिक जाम झालेले दिसून आले. या सर्व गोष्टींचा नागरिकांना फार मनस्ताप होताना दिसत आहे. खरं तर विकासाची कामे होत असताना नागरिकांना सोसावा लागणाऱ्या या त्रासामुळे नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत. ठेकेदारांनी ट्रॅफिकचे व्यवस्थित नियोजन करावे सोबतच रस्त्याचे काम त्या अनुषंगाने पूर्ण करावे जेणेकरून लोकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही अशी नागरिकांकडून मागणी होताना दिसत आहे.